धनुराशी. धनुरास ही राशीचक्रातील 9वी रास आहे. या राशीचा स्वामी गुरु आहे. धनुरास ही एक उग्र राशी आहे आणि सोबतच द्विस्वभावी राशी आहे. या राशीचे स्वामी गुरु असल्या कारणाने या व्यक्तींमध्ये अध्यात्मतेची आवड आपोआपच दिसून येते. सोबतच हे स्वभावतःच नीटनेटके असतात. यांना वस्तू जिथल्या तिथे ठेवलेल्या आणि स्वच्छ असायला हव्यात. ते अगदी टिपटाप असतात. राहणीमानही या व्यक्तींचे अगदी आकर्षक असते. हे व्यक्ती बोलायलाही खूपच प्रसंगावधान असतात. थोडेसे विनोदी प्रवृत्तीचे पण असतात. त्यामुळे जर आपल्या ग्रुपमध्ये एखादी धनुराशीची व्यक्ती असेल तर अगदी वेळ कसा जाईल ते आपल्यालाही कळणार नाही. या व्यक्तींना विशेष करून खेळामध्ये जास्त आवड असते आणि सोबतच नियम आणि कायदे हे व्यक्ती काटेकोरपणे पाळत असतात. ते कधीच कोणत्याही कारणासाठी आपले नियम बदलत नाहीत. या राशीचे व्यक्ती थोडेसे राजसी वृत्तीचे असल्यामुळे कधी कधी यांच्यामध्ये एक प्रकारचा अहंकार दिसून येतो. कधी कधी ते थोडेसे अहंकारी वृत्तीनेही वागतात. धनुराशीच्या व्यक्तींचा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते जशाला तसे असतात. म्हणजे जर कोणी यांना फसवत असेल तर त्यांना ते धडे शिकवतात आणि चांगले असणाऱ्यांशी ते नेहमी चांगलेच वागतात. तर ही पाहिली आपण एक थोडक्यात गुण आणि स्वभाव धनुराशीच्या व्यक्तीबद्दल. आता हा महिना आपल्या राशीला कसा जाणार आहे ते बघूयात. हा महिना आपल्या राशीला चांगले परिणाम देणारा असा जाणार आहे. ह्या महिन्यात आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये वेगवेगळ्या कार्यांतून वेगवेगळ्या प्रकारातून लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. आपली आर्थिक स्थिती मजबूत राहणार आहे आणि त्यामुळे आपण काही प्रमाणात का होईना थोडेसे निश्चिंतच राहा. आपल्याला ह्या महिन्यामध्ये विशेष करून परदेशामध्ये काम करण्याची संधी मिळू शकेल, जी तुमच्यासाठी उत्तम फळ देणारी, लाभ देणारी अशी ठरणार आहे. या महिन्यात कोणतेही कार्य असो आपल्याला एकदम सतर्क राहावे लागण्याची शक्यता आहे. कारण कधीही कसेही संकटे येऊन आपल्यासमोर उभे राहण्याची दाट शक्यता आहे. आपल्याला निरनिराळ्या क्षेत्रांमधून माध्यमांतून सुवर्ण संधी मिळतील, पण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार करूनच मग तो निर्णय घ्यावा आणि या मिळालेल्या संधीचं सोनं कसं करता येईल याचा आपण विचार करावा. आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांची विशेष करून आपल्या आईची जास्त काळजी घ्या, कारण अचानकपणे त्यांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. आपण आपल्या मुलांबाबत थोडेसे चिंतित राहाल. त्यांच्या बाबतीत थोडेसे संवेदनशील असाल. त्यांच्या भविष्याची चिंता आपल्याला सतावणार आहे. आपल्या जोडीदारासोबत आपले नातेसंबंध प्रेमाने आणि विश्वासाने परिपूर्ण असे राहतील आणि त्यामुळे आपल्याला यातून काहीतरी नवीन अनुभवायला मिळेल, जे तुमच्या दोघांना खूप आनंद देईल. महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात शारीरिक बाबतीत काही त्रास होतील. विशेष करून गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो आणि महिन्याच्या अंती डोकेदुखीचा पण त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतःची विशेष करून अगोदरच थोडीशी काळजी घ्या. आपल्या परिवारामध्ये शांतीपूर्ण वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. एकमेकांबद्दल विश्वास असेल आणि आपण सगळे समजदारीने वागाल. जर कोर्टामध्ये एखादी केस चालू असेल प्रॉपर्टी संदर्भात तर त्यातही आपल्याला सफलताच मिळेल. निकाल आपल्याच बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे. हा महिना आपल्या प्रेम जीवनासाठी खूपच चांगले फळ देणारा असा जाणार आहे. आपल्याच आवडत्या व्यक्तीबरोबर विवाह जुळण्याचे योग आहेत. आपल्या पसंतीला प्राधान्य दिले जाईल आणि त्यामुळे जर कोणी असेल आपल्या मनामध्ये तर अजिबातच वेळ वाया घालवू नका. लगेचच आपल्या परिवारजनातील वरिष्ठ व्यक्तींना हे सगळं सांगून टाका आणि विवाह जुळण्यासाठी प्रयत्न करा. आपले वैवाहिक जीवन ह्या महिन्यामध्ये खूपच आनंदी आणि प्रेमाने भरलेले, सोबतच विश्वासाने परिपूर्ण असलेले असे असेल. तर या क्षणाचा आपण लाभ घ्यावा, आनंद घ्यावा. आर्थिक बाबतीत हा महिना आपल्याला भरपूर आर्थिक लाभ मिळवून देणारा असा जाणार आहे. सोबतच आलेल्या पैशांतून आपण सर्व खर्च भागून पैसे बचत करण्यातही सफल राहाल. आर्थिक बाबीत हा महिना खूपच अनुकूल असल्याने भविष्याशी निगडीत आपण कुठेतरी पैसे गुंतवाल आणि आपले भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे तुम्ही समाधानी राहाल. आपण या महिन्यात खूप उत्साहाने भरलेले असाल. सोबतच कोणत्याही कामाला अगदी नवीन आव्हानात्मक रूपाने पाहाल आणि कार्य कराल. या महिन्यात आपण एक वेगळ्याच प्रकारे साहसी दिसाल आणि तसेच वागायलाही मन खूप प्रसन्न असल्याने आनंदी असाल. व्यावसायिक वर्गाला हा महिना भरपूर प्रमाणामध्ये आर्थिक लाभ
कमवून देणारा असा जाणार आहे। आपण जर आपला व्यवसाय वाढविण्याच्या विचारात असाल तर जरूर करा, कारण त्यातूनही आपल्याला लाभच मिळू शकेल आणि व्यवसायही वाढेल। व्यवसायामध्ये नवीन संधी मिळतील, त्यामुळे आपण प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे आणि सोबतच आपल्या व्यवसायाला पण प्रसिद्धी मिळेल आणि भरपूर प्रमाणामध्ये लाभही मिळतील। जर एखादी नवीन डील करणार असाल तर त्यामध्ये थोडेसे जास्त प्रयत्न करावे लागण्याची शक्यता आहे, कारण काही अडचणी येतील आणि त्यामुळे प्रयत्न अजिबात थांबवू नका। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपले सर्व इच्छापूर्ती करणारा असा काळ जाणार आहे। सर्व गोष्टी अगदी आपल्या मनाप्रमाणे घडण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे जे काही इच्छा आपल्या मनात आहेत त्या सर्व आत्ताच पूर्ण करा, पुन्हा ही संधी आपल्याला मिळणार नाही। समजा आपण परदेशात आपल्या नोकरीसाठी प्रयत्न करत आहात तर इथेही आपल्याला सकारात्मकच परिणाम मिळण्याची शक्यता आहे। सोबतच जेथे नोकरी करत आहात तेथून आपली बदली होऊन परदेशात आपल्याला जावे लागण्याची पण दाट शक्यता आहे, तरी आलेली ही संधी अजिबातच घालवू नका आणि सोबतच आपले प्रमोशन होऊन वेतन वाढण्याची ही शक्यता आहे। तरुण वर्गाला सध्या आपल्या नवीन कामामध्ये स्थिरता मिळण्याची शक्यता आहे। आपल्याला पाहिजे तशी संधी मिळू शकेल, फक्त आपण त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि त्या संधीचं सोनं करून स्वतःला सिद्ध करून दाखवा। जर आपण परदेशामध्ये नोकरी शोधत आहात तर नक्कीच तुमचे हे स्वप्न पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे। आपण आपले कौशल्य आणि क्षमतेच्या जोरावर काहीही मिळवू शकाल। सध्या काळ आपल्या बाजूने आहे, तरी प्रयत्न करत राहा, अजिबातच वेळ वाया घालवू नका। महिला वर्गाला हा काळ खूप उत्साहाने भरलेला, स्वतःला सिद्ध करून दाखविणारा असा जाणार आहे। ज्या महिला स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या विचारात होत्या, ज्यांना स्वावलंबी व्हायचे होते, तर उठा आणि कामाला लागा। हीच ती वेळ आहे आणि संधीही आहे, तर करून दाखवा आणि आपली इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। सोबतच आपण कुठेतरी प्रवासाला जाण्याची पण शक्यता आहे, त्यातून आपल्याला अचानकपणे सुखद घटना घडतील आणि तुम्हाला नवीन प्रेरणाही मिळतील। अचानकपणे अध्यात्माकडे वळाल आणि याचा फायदा तुम्हाला तुमचे मन शांत करण्यासाठी होईल। एक प्रकारची वेगळीच अनुभूती आपल्याला प्राप्त होईल। विद्यार्थी वर्गाला हा काळ आनंदाने परिपूर्ण असा जाणार आहे। प्रवास कराल आणि त्यातून स्वतःला ओळखाल आणि ध्येय अजून दृढ कराल, प्रयत्न चालू कराल। एक वेगळीच दिशा आपल्याला सापडेल आणि त्यातून स्वतःला सिद्ध करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना नवीन प्रकारचे मार्गदर्शन मिळेल, सोबतच आपली राहण्याची जागाही बदलू शकाल, त्याचा आपल्याला सकारात्मकच परिणाम पाहायला मिळेल। अभ्यास करत असतानाच एखादा पार्ट टाइम जॉब मिळू शकेल आणि तेही आवडीचे, त्यातून मन गुंतून राहील आणि आपण अजून मेहनत कराल। ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला हा महिना सुखद धक्के देणारा असा जाणार आहे। आपल्याला आपले जुने मित्र परिवार अचानकपणे येऊन भेटतील, छोटासा समारंभ कराल आणि त्यातून सर्वांनाच आनंद मिळेल। जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यामुळे आपल्याला खूप आनंदी वाटेल आणि आपले मनही प्रसन्न राहील। परंतु हे सर्व करत असतानाच आपल्या तब्येतीची काळजी पण घ्या। नियमित आहार, नियमित व्यायाम, आपलं जे काही नेहमीचं वॉकिंग, हे सर्व आपण अजिबात टाळलं नाही पाहिजे, ते करत राहा। कुठेतरी तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता आहे, तेही आपल्या प्रियजनांसोबत, त्यातून आपल्या मनाला शांतीच मिळेल आणि एक प्रकारची नवीन अनुभूती मिळेल। एकंदरीतच पाहता हा महिना आपल्या राशीला सर्व प्रकाराने सुख समाधान देणारा, चांगले लाभ देणारा, शुभ फळे देणारा असा जाणार आहे। डिसेंबर महिन्यासाठी धनु राशीचा भाग्य अंक हा 5 असणार आहे आणि शुभ रंग हा निळा असणार आहे। तरीही आपण कोणतेही नवीन कार्य किंवा महत्त्वाचे कार्य करणार असाल तर या गोष्टींना विशेष करून प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा। परिणाम आपल्याला चांगलेच मिळण्याची शक्यता आहे आणि जर जमत असेल तर दर गुरुवारच्या दिवशी गरिबांना अन्नदान करा आणि दररोज नियमितपणे 108 वेळा ओम गुरुवे नमः हा जप करत चला, याचे पण तुम्हाला सकारात्मकच परिणाम मिळतील। तर 2023 मधला हा डिसेंबर महिना शेवटचा महिना आहे। हे वर्ष आपल्याला कसंही गेलं असेल, सतत याचाच विचार करत बसू नका। येणारे वर्ष हे आपल्याला चांगलेच जाणार आहे अशी आपण अपेक्षा करा, आशा करा, सकारात्मक भावना ठेवा, सकारात्मकच विचार करा। येणारे हे वर्ष आपल्यासाठी भरभरून सुख, समृद्धी आणि यश घेऊन यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे। नवीन संकल्प करा, केलेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा आणि भरपूर कष्ट करा।
जीवन जगा, परंतु प्रत्येक क्षण खूप आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. बघा, यश नक्कीच तुमचं आहे. नूतन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. थँक यू. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.